पुण्यात विषारी दारूमुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा आता 18 वर गेलाय। शिंदेंच्या शिवसैनिकांनी दारूचे 5 अड्डे फोडलेले आहेत। विषारी दारू प्रकरणाचा तपास सीआयडी कडे सुपूर्द करण्यात आलाय। 5 पोलीस अधिकारी आणि 4 कर्मचारी निलंबितही करण्यात आलेले आहेत। पुण्यात शिंदेंच्या शिवसैनिकांनी दारूचे 5 अड्डे उद्ध्वस्त केले। पुण्यात विषारी दारू हत्याकांडा प्रकरणी शिंदेंची शिवसेना आक्रमक झाली आहे। शिवसेनेचे शहर अध्यक्ष नाना भानगिरे यांच्या नेतृत्वात दारूचे अड्डे उद्ध्वस्त करण्यात आले। तर पिंपरी चिंचवडमध्ये विषारी दारूमुळे आतापर्यंत 18 जणांचा मृत्यू झालाय। शिवाय आणखी काही जणांवर रुग्णालयात उपचारही सुरू आहेत। हडपसर आणि काळेपडळ या भागामध्ये मोठ्या प्रमाणात दारूचे अड्डे सुरू आहेत। दारूच्या या अड्ड्यांवर प्लास्टिक कॅरी बॅग्स आणि फुग्यांमधून दारू विक्री होत असल्याचाही प्रकार समोर आला। पुण्यात अजून बऱ्याच ठिकाणी बेकायदेशीर दारूचे अड्डे सुरू असल्याचा आरोप आहे। पोलिसांना सांगून सुद्धा आज बऱ्याच ठिकाणचे दारूचे हातभट्टीचे धंदे हे ठिकाणी चालू आहे। आम्ही कालच पोलिसांना अशी दारू विकली जाते बघा पिशवींमध्ये, कालच पोलिसांना सांगितलं की तुम्ही तुमच्या हद्दीतले जे काय बेकायदेशीर हातभट्टीचे दारूचे धंदे ते ताबडतोब बंद करा। पण आज आमचे सकाळपासून सर्व शिवसेने फिरतात, बऱ्याच ठिकाणी ओपनली हातभट्टीचे दारूचे धंदे चालू आहेत। तर दुसरीकडे पुण्यातील पर्वती पायथा या परिसरात संगीता तिवारींच्या नेतृत्वात गुलाबो गँगनं दारू अड्ड्यांविरोधात हल्लाबोल आंदोलन केलंय। हातात फुगे आणि काठ्या घेऊन घोषणाबाजी करत जोरदार आंदोलन करण्यात आलं। माणसाचा जीव एवढा स्वस्त झालाय का? म्हणजे काय चाललंय काय? पुणे शहरामधली दिवसेंदिवस गुन्हेगारी वाढतीये, या गोष्टी सगळ्या वाढतात। मला हे कळत नाही की जेव्हा हे फुगे विकल्या जातात तेव्हा त्यांच्या त्या दारूची टेस्टिंग होते का? काउंट सांगतायत 15, खोटा काउंट आहे। काउंट खूप मोठा असेल, अर्धे मुर्दे तर गायब केले असतील त्यांनी। मनुष्यवधाचा गुन्हा यांच्यावर दाखल झाला पाहिजे। तर युवक काँग्रेसनं सुद्धा राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालयाबाहेर हे आंदोलन केलंय। यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। दरम्यान पिंपरी चिंचवडच्या फुगेवाडीमध्ये झालेले मृत्यू नैसर्गिक असल्याचा पोलिसांनी दावा केला होता। त्यानंतर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी निलंबनाची कारवाई केली आहे। या प्रकरणी दापोडी पोलीस ठाण्यातील 2 अधिकारी आणि 4 कर्मचाऱ्यांचं निलंबन करण्यात आलं। तसंच हडपसर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी मोगले, एपीआय सिकलगर आणि पोलीस उपनिरीक्षक मुलानींचं निलंबन करण्यात आलंय। तर गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक नरेंद्र ठाकरे यांना पोलीस नियंत्रण कक्षात पाठवण्यात आलं। विषारी दारू प्रकरणाचा तपास आता सीआयडी कडे गेलाय, त्यामुळे या प्रकरणाची व्याप्ती किती वाढते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे।